हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉगमध्ये थोडासा स्पेशल पण म्हणता येईल किंवा स्पेशल नाही आहे असं पण म्हणता येईल. आजचा ब्लॉग म्हणजे माझा जन्मदिवस 5 नोव्हेंबर. मी येण्याने काही जण खूप आनंदी झाले होते, तर मी येण्याने काही जणांच्या चेहऱ्यावरती दुःखसुद्धा होतं बरं का. असा हा माझं लहानपण होता आणि माझं लहानपण, माझी लाईफस्टाईल हे तुम्हाला सांगण्यासाठीच खरं तर मी सोशल मीडियावरती आलेली आहे. जे माझा जीवन प्रवास आहे, जे माझा आयुष्याचा प्रवास आहे, हा सगळा काही प्रवास मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. आणि खूप काही गोष्टी आहेत ती कमी वयापासून मी सहन केलेल्या आहेत, त्याच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. जेणेकरून जे मी सहन केलं आहे, ज्या त्रासामधून मी बाहेर आलेली आहे, जे माझ्यावरती बीतलेली आहे ते तुमच्यावरती बीतू नये, अशाच काही गोष्टी मी माझ्या लाईफच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं का. त्याच्यामुळं माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जशी जशी तुमची साथ, तुम्हा सर्वांचं प्रेम वगैरे मला भेटेल, सपोर्ट भेटेल, तशा तशा माझ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. ले बसते दिलों की ले बसते दो ही है आणि मग काय इकडे घेतला फोन वगैरे आणि तिकडे चालू होतं बिल. मग काय रातचं चालू होतं, मम्मा ते फोन तुझ्यासाठी आहे का माझ्यासाठी आहे, आणि अशा काही भरपूर साऱ्या गप्पा आम्ही तिथे मारत होतो. चला तर मग 5 नोव्हेंबर माझा जन्मदिवस हे मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला वाटत असेल की आता डायरेक्टली ही कुठे आले आणि 5 नोव्हेंबर म्हणत आहे, तर हे व्हिडिओ आत्ता का टाकत आहे. 5 नोव्हेंबर म्हटलं तर 5 ते 6 महिने सहज होऊन गेले बरं का. तो बड्डे संपवून दुसरा बड्डे यायचा वेळ यायला होता, पण मी योग्य वेळेची वाट पाहत होते हे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी. काही दिवस माझ्या चॅनलला पण प्रॉब्लेम होता आणि काही पर्सनल प्रॉब्लेममुळे पण हा व्हिडिओ मी काय एडिट केलाच नव्हता, तसंच गॅलरीमध्ये होता. म्हटलं आता योग्य वेळेची वाट पाहता वेळच निघून जाईल म्हटलं, त्यासाठी हा व्हिडिओ आता लगेच पोस्ट करायला घेऊया म्हटलं. तर काही व्हिडिओज आहे त्यानंतर कुठे गेलो, काय केलो, कसं झालं, काही खास व्हिडिओ आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज माझा जन्मदिवस होता. मला काही असं खास वाटत नव्हतं, कारण माझ्या लाईफमध्ये जे काय मी अचिव्हमेंट ठरवलेलं आहे तोपर्यंत माझ्या लाईफमध्ये मला काही खास वाटणारच नाही आहे. खास आणि हॅपीनेस म्हटलं तर माझ्या लाईफमध्ये एक राज आहे, त्याच्याशिवाय माझ्या लाईफमध्ये आता काहीच हॅपीनेस नाही आहे असं मला वाटतं. चला असू द्यात, बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या लाईफच्या सांगणारच आहे. एकही गोष्ट अशी नाही आहे की मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणारच आहे. तर आता तुम्हाला माझा बड्डे आजच म्हणावा लागेल, कारण मी हा व्हिडिओ पोस्ट आज करत आहे, पण आज म्हणू नका. माझा बड्डे आहे 5 नोव्हेंबरला, परत एकदा मी सांगते. तर चला मग, इव्हनिंगचा वेळ होता, संध्याकाळ झालेले होते, त्यामुळं थोडासा घरचा क्लिप घेतला आणि डायरेक्टली आम्ही इकडे आलो. आता इथे मला सपोर्टेड पार्टनर माझ्यासाठी गिफ्ट घेणार होते, कारण मी आता व्हिडिओज वगैरे शूट करत आहे आणि अगोदरचा पण फोन दिला होता ना, त्याला थोडेसे काही प्रॉब्लेम आलेले होते. मग मी म्हटलं की माझ्या बड्डे दिवशी मला छान असा एक मोबाईल घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही आता इकडे आलो फोन घेण्यासाठी. तर इथे फोन आम्ही सजेस्ट करत होतो, तोपर्यंत राज इकडे एन्जॉय करायला होता. बघा, राजची मस्ती तर नेहमी असतेच आणि मुलांचा आनंद पाहून आपण थोडंसं आनंदी होतच असतो.
तर मी अगोदर असं काही ठरवलेलं नव्हतं कुठला फोन घ्यायचा वगैरे किंवा कसा घ्यायचा, कारण मला त्यातलं काही समजत नाही. पण माझा सपोर्टेड पार्टनर ना माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट योग्य चॉईस करत असतो आणि मला माझ्या पार्टनरवरती पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळं कुठला फोन घ्यायचा, कसा घ्यायचा, काही नाही, पूर्णपणे त्यांनी सजेस्ट केलं. पण त्यातला आम्हाला जो कलर घ्यायचा होता ना तो काही तिथे नव्हता. तरीसुद्धा इकडे मी आणि राज मोबाईल चॉईस करायला होतो. राज बोलत होता मम्मा हे नाही घ्यायचं, हे घ्यायचं. तर मग काय फायनली घेतला मोबाईल आणि मग निघालो तिथून बाहेर. आता कुठला घेतला मी तुम्हाला नक्कीच सांगेल पुढं, किंवा तुम्हाला रील्समध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. मग काय मोबाईल घेतला, त्यानंतर तिथे खूप सारा उशीर झालेला होता. पण मोबाईल पण घेतल्यानंतर जेवण करायला जायचं होतं. तर त्यानंतर पार्टनरनी बोलले की चल आज तू मोबाईल घेतलेला आहे ना, तुझ्याकडनं आम्हाला पार्टी पाहिजे. मी म्हटलं हो ठीक आहे, पण असं कधी असतं का, आपण आपल्या पार्टनरला कधी पार्टी दिलं तसं काही नाही बरं का. पण हा म्हणायला काय जातं, त्यात एक वेगळाच आनंद मिळत असतो. त्यांनी मोटिवेट करत होते की इतका छान मोबाईल घेतला, इतका सुंदर मोबाईल घेतला. लगेच मोबाईल काढून आम्ही तिथे व्हिडिओसुद्धा शूट करायला सुरू केलं बरं का. आणि ते बोलत होते चल आज काय खायचं खाऊन घ्या, कारण आज मॅडमकडनं पार्टी आहे. तर मी आता हे मागवणार आहे, मी ते मागवणार आहे असं ते बोलत होते. पण नंतर बोलले तुला जे जे काही खायचं आहे ना ते मागवून घे तुझ्या आवडीचं, कारण आज तुझा बर्थडे आहे आणि तू हॅपी राहिला पाहिजे. याच्या पलीकडे काय पाहिजे असतं बरं. अगोदर म्हणत असतो ना आपण, लग्नाच्या अगोदर आई वडिलांचं प्रेम आणि लग्न झाल्यानंतर पार्टनरचं प्रेम हेच आपल्या लाईफमध्ये पाहिजे असतं. त्याच्या पलीकडे एक मुलगी आपल्या आयुष्यामध्ये, आणि खरंच हे गोष्ट खरी आहे बरं का. लग्नाच्या अगोदर आई वडिलांचं प्रेम आणि लग्नाच्या नंतर नवऱ्याचं जर प्रेम आपल्याला भेटलं तर आपल्या इतकं आयुष्यामध्ये कोणी सुखी नाही असं वाटतं. मग भले कशीही नवऱ्याची परिस्थिती असू देत, कशाही गोष्टीमध्ये आपण साथ द्यायला तयार असतो. तर चला मग अशा गोष्टी मी हळूहळू सांगेलच. चला मग इकडे आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केलं आणि इकडे जेवण वगैरे आलेलं होतं. तर फर्स्ट टाईम आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो जिथे मी कधीच गेलेले नव्हते. त्यांनी बोलले आज तुला कुठल्या हॉटेलमध्ये जायचं आहे तिथे जाऊयात. तर अशा नंतर मग असं करून आम्ही इथे आलोत आणि आमचं जेवणाची ऑर्डर येत होती. तोपर्यंत मी इकडे असंच बसलेले होते. तर ते बोलत होते इतका मूड ऑफ नको करूस, कारण आज तुझा जन्मदिवस आहे आणि तुझा जन्मदिवस म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण तू या जगामध्ये या आयुष्यामध्ये आली म्हणून माझ्या लाईफमध्ये आली. अशा गोष्टी ते बोलत होते. तरी मला थोडंसं इमोशनल झाल्यासारखं वाटतच होतं बरं का. आणि त्यातल्या त्यात राजची सुद्धा समोर मस्ती चालू होती. आता सर्वात महत्त्वाचं सांगायचं, ज्या दिवशी आम्ही मोबाईल घ्यायला गेलो ना त्या दिवशी जेवण करायला नाही गेलो बरं का, कारण सेम लुक करून दुसऱ्या दिवशी आम्ही जेवण करायला गेलेलो होतोच. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, खूप दिवस झाले हे व्हिडिओ टाकायचे, एडिट करायचे म्हणून चाललेले, पण आता छोटे छोटे क्लिप कुठे आहेत हे मला भेटत नाही आहे. तरी हे क्लिप मी हे करून काहीतरी स्पेशल असा मोमेंट म्हणून हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि खूप आणखीन काही स्पेशल गोष्टींनी हा मोमेंट मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण काहीतरी म्हणतात ना जे पाहिजे ते होत नाही मेन टाईमला. अशाच काही गोष्टी झाल्या, त्याच्यामुळं मी थोड्याशा काही मोमेंट तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता माहिती नाही आहे बाकीचे व्हिडिओज कधी येतील किंवा कुठे आहेत ते, पण नक्कीच जे काही स्पेशल मोमेंट आहेत मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर म्हणतात ना काही काळानंतर वेळ बदलते, तर अशीच काही वेळ बदलली होती. तर बघूयात नेक्स्ट बर्थडेला काय होतं. काही स्पेशल गोष्ट आहे ते तुमच्यासोबत नेक्स्ट बर्थडेला शेअर करायचे आहे, पण माहिती नाही आहे काय मान्य आहे स्वामीला. तर याच्यानंतर मला स्वामीला सुद्धा जायचं होतं. तर बघूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय होतं. तर